नमस्कार मित्रांनो, मी योग शिक्षक राकेश पटेल मेरा योगा सेंटर वसईतर्फे आपले स्वागत करतो। आज आपण महामुद्रेवर थोडक्यात चर्चा करणार आहोत। नावाप्रमाणेच ही मुद्रा महान आहे। महा म्हणजे महान किंवा मोठी अशी ही मुद्रा, यास महामुद्रा असे संबोधले जाते। आता ही कशी करावी तर दोन्ही पाय समोर पसरून बसावे। उजव्या पायाची टाच डाव्या जांघेत बसवून घ्यावी। डावा पाय पसरलेलाच ठेवावा। दोन्ही हात समांतर ठेवून डाव्या पायाच्या चवड्याला धरावे। आता डोके खाली खाली नेत हुनवटी गळ्याच्या खोपणीत बसवावी। दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर करावी। या अंतिम स्थितीत श्वास सावकाश चालू ठेवावा। श्वास बंद करू नये। या ठिकाणी महामुद्रा पूर्ण झाली असे समजावे। ह्याचप्रमाणे डाव्या पायाची टाच उजव्या जांघेत बसून तसेच परत करावे। सुरुवातीला आसनाचा अभ्यास 10 ते 20 सेकंद करू शकता। सरावानंतर 3 मिनिटांपर्यंत ही मुद्रा करण्यास हरकत नाही। मित्रांनो, ह्याच्यात अडचणी आहेतच। जास्त लठ्ठ साधकांनी योग्य योग शिक्षकाच्या सानिध्यात हे आसन करावे। पाठीवर ताण येऊ शकतो। सुरुवातीला पाठीत किंवा पोटात वायूचा गोळा येऊ शकतो। याचे फायदे बघूया आता आपण। नावाप्रमाणेच महान अशी ही मुद्रा असल्याने सर्व व्याधींचा नाश करणारी, तसेच अभ्यास करणाऱ्या तसेच जास्त अभ्यासू असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। पोटातील गॅस कमी करण्यास, पायात येणारे वाताचे गोळे कमी होतात। पाठीवर बाजूने ताण पडल्यामुळे पाठ बळकट व लवचिक बनते। हाताचे खांदे खेचले जातात। फुफ्फुस व त्याच्या कार्यप्रणालीसाठी उपयुक्त अशी ही मुद्रा आहे। योग मुद्रेच्या पाठोपाठ ही महामुद्रा केल्यास साधकास जास्त फायदा होतो। तर मित्रांनो, आज आपण महामुद्रेवर थोडक्यात चर्चा केली। भेटूया पुढील भागात एका नवीन योग आसनासोबत। तोवर नेहमी म्हणत रहा, श्री स्वामी समर्थ।